नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहाता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माजी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांनी म्हटले आहे. 6 महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावे. युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान 20,000 वेतन किंवा मानधन देण्यात यावे. नियमानुसार काम आणि दरमहा किमान 5 तारखेला विद्यावेतन मिळाले पाहिजे. काम करूनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा, वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही लागू करण्यात याव्या. तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी 10% राखीव जागा ठेवाव्यात. अशा विविध मागण्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. माझं नाव प्रियांका आप्पासाहेब गुरसळ. आम्ही सर्व महिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेलो आहोत. आमचा कालावधी हा 6 महिन्यांचा होता. आता तो फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. तरी आम्हा सर्व महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे. त्यांचा कार्यकाल हा वाढवण्यात यावे अशी विनंती, असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेलं आहे. तरी आमचा सर्व युवक आणि युवतींचा विचार करावा अशी विनंती मी करत आहे. माझे नाव अमोल सुभाष पाळंदे. मी राहता तालुक्यात राहतो आणि सरकारने जे युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली आहे त्यामध्ये मी नियुक्त झालेलो आहे. जिल्हा परिषद शाळा पांढरजरा येथे काम करतो. माझ्या समवेत माझे तालुक्यातले 60 मेंबर आहेत, प्रशिक्षणार्थीच आहेत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलंय, त्यांच्याकडे निवेदन दिलंय. निवेदनात मागणी केली की आमचा कार्यकाळ वाढवावा, आमचं जे पेमेंट थकतंय ते पेमेंट महिन्याच्या 5 तारखेच्या आत करावं, पेमेंट रखडलं जाऊ नये आणि पुढे 6 महिन्यानंतर आमचा कालावधी पण वाढवावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांकडे केली आहे. महाराष्ट्रातील जेवढे 1,10,000 युवक आहे त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी सरकारला मी विनंती करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.